Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss सीमा लांडगे. इन प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे काही आपलं प्रिव्हियस लेक्चर झालं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1चं, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉईंट घेतला इंट्रोडक्शन टू प्लांट लेआउट. प्लांट लेआउट म्हणजेच यंत्रसंच किंवा यंत्रसामग्रीची रचना याबद्दलचं आपण इंट्रोडक्शन तिथं पाहिलं. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय पाहिलं तर यंत्रसामग्री म्हणजे काय, यंत्रसंच म्हणजे काय, त्याचबरोबर जो काही कारखाना उभा केला जातो, कारखाना सुरू केला जातो त्यामध्ये यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल, उपकरणे असतील, फर्निचर असतील, त्याचबरोबर कामगार असतील, यांची कशा पद्धतीने वाटणी करून दिली जाते, यांच्यासाठी एक सेपरेट जागेचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं केलं जातं ते आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं. त्याचबरोबर आपण 3 डेफिनेशन पाहिलेत. तिन्ही डेफिनेशनमध्ये कॉमनली आपल्याला काय दिसून येतं तर तिन्ही डेफिनेशन आपण पाहिल्यानंतर आपल्याला कॉमनली असं दिसून येतं की की यंत्रसामग्रीची रचना म्हणजे काय तर कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्तम दर्जाचं उत्पादन घेण्यासाठी केलेली कारखान्यातील वस्तूंची किंवा उद्योग घटकांची एक विशिष्ट प्रकारची मांडणी होय. ओके, ज्या काही आपण 3 डेफिनेशन पाहिल्या त्यामध्ये पहिली डेफिनेशन होती आपल्याला जॉन शुबिन यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू जॉन शुबिन. दुसरी डेफिनेशन होती आपल्याला आर.सी. अग्रवाल यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू आर.सी. अग्रवाल. आणि तिसरी डेफिनेशन होती आपल्याला जेम्स लुंडी यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी. ओके, तर जॉन शुबिन यांच्या मतानुसार आपण जे डेफिनेशन पाहिली त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला तर जॉन शुबिन यांनी यंत्रसामग्रीची रचना म्हणजे काय याबद्दल त्यांचं स्वतःचं मत मांडलेलं आहे. तर त्यांनी स्वतःच्या मतामध्ये काय एक्सप्लेन केले तर बघा, यंत्रसामग्रीची रचना म्हणजे उत्पादक यंत्रे, कार्यकेंद्रे व पर्यवेक्षण, माल हाताळणी, संग्रहण, वाहतूक यासारख्या त्यांना अनुषंगिक अथवा सहाय्यभूत असणाऱ्या ज्या काही सेवा असतील त्यांना अशा पद्धतीनं जागा ठरवून द्यायची किंवा त्यांची मांडणी अशा पद्धतीनं करायची की ज्यामुळे आपण जे काही उत्पादन घेणार आहोत त्या उत्पादन कार्यामध्ये किंवा आपण ज्या काही सेवा उपभोक्त्यांना देणार आहोत त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्षमता तिथं प्राप्त करता येईल किंवा प्राप्त होईल. हे झालं मत जॉन शुबिन यांच्या मतानुसार. त्यांनी त्यांचं मत मांडलं यंत्रसामग्रीची रचना याबद्दल. आता दुसरी डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे आर.सी. अग्रवाल यांच्या मतानुसार. मग आर.सी. अग्रवाल यांनी आपलं मत काय मांडलेलं आहे यंत्रसामग्रीबद्दल तर आर.सी. अग्रवाल यांनी यंत्रसामग्रीची केलेली व्याख्या, यंत्रसामग्री रचनेची केलेली व्याख्या त्यांनी काय सांगितलं तर न्यूनतम उत्पादन खर्चात उच्च दर्जाचे, उत्तम दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी बघा, कमीत कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कारखान्यामध्ये यंत्रे, प्रक्रिया व सेवा केंद्रांची केली जाणारी मांडणी किंवा ते मांडणी करण्याचे एक विशिष्ट तंत्र म्हणजेच काय तर यंत्ररचना होय. हे झाले आर.सी. अग्रवाल यांच्या मतानुसार त्यांनी केलेली डेफिनेशन. आणि अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी यांनी काय सांगितलंय तर उत्पादन खर्च न्यूनतम राहील. बघा, उत्पादन खर्च हा न्यूनतम राहील अशा पद्धतीने जागेची आदर्शपणे केलेली वाटणी व यंत्राची रचना म्हणजे यंत्ररचना होय. आपण 3 डेफिनेशन पाहिल्या. तिन्ही डेफिनेशनमध्ये आपल्याला कॉमनली काय सांगितलं गेलं तर कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये उत्तम दर्जाची वस्तू कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल त्यासाठी जी काही व्यवसाय घटकाची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी असेल, रचना असेल त्यालाच यंत्ररचना असे म्हटले जाते. ओके, हे काय पाहिलं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि 3 डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. बघा, आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेची जी काही उद्दिष्टे आहेत, ऑब्जेक्टिव्स ऑफ प्लांट लेआउट. मग कोणकोणती ऑब्जेक्टिव्स आपल्याला इथं सांगितले गेलेली आहेत तर बघा, पहिलं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टायटल मॅक्झिमम यूज ऑफ अवेलेबल स्पेस. ओके, त्यानंतर सेविंग इन प्रोडक्शन कॉस्ट, सेविंग इन कॅपिटल ट्रान्सपोर्ट, वर्कर सेफ्टी, प्रोडक्शन रूट, कंट्रोल अँड सुपरविजन, फ्लेक्सिबिलिटी, वर्कर्स स्लीप. काय सांगितलं यामध्ये आपल्याला आपण यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेची जी काही उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्टे बघणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगितलंय उत्पादन जागेचा महत्तम उपयोग. उत्पादन जागेचा
महत्तम उपयोग, मॅक्झिमम यूज ऑफ अवेलेबल स्पेस. जो काही स्पेस आपल्याला कारखान्यामध्ये अवेलेबल असेल किंवा आहे त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आपल्याला ह्यामध्ये पाहिजे. त्यानंतर पहिला आपण पाहिले काय, उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग. त्यानंतर उत्पादन खर्चात बचत, भांडवली वाहतुकीत बचत, कामगार सुरक्षितता, उत्पादन मार्ग, नियंत्रण व पर्यवेक्षण, लवचिकता आणि कामगार सोयी. या पद्धतीने यंत्रसामग्री रचनेची उद्दिष्टे 8 उद्दिष्टे आहेत. आपण 1 बाय 1 एक उद्दिष्ट पाहणार आहोत. आता बघा काय सांगितलं यामध्ये, उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग करून घेऊन उत्तम दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये करणे हे यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेचे सर्वसाधारण ध्येय असते, सर्वसाधारण त्यांचं ऑब्जेक्टिव्ह असतं. बघा यंत्रसामग्री रचनेचं सर्वसाधारण ऑब्जेक्टिव्ह काय सांगता येईल तर कमीत कमी जागेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे उत्पादन घेणे हे यंत्रसामग्री रचनेचे सर्वसाधारण ऑब्जेक्टिव्ह असते, सर्वसाधारण ध्येय हे असते. ओके. त्यानंतर पहिलं बघा टायटल आपल्याला दिलंय उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग. यामध्ये काय सांगितलंय, उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग. यामध्ये बघा उत्पादनाच्या कोणत्याही घटकावरती, उत्पादनाचे जे काही घटक असतील, ओके, उत्पादनाच्या कोणत्याही घटकावरती मग कोणकोणते घटक येतात तर यामध्ये यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल, कामगार असतील, इतर वस्तू असतील, सेवा केंद्रे असतील. त्यामध्ये काय सांगितलंय, उत्पादनाच्या कोणत्याही घटकावर त्याच्या कार्यावर अनिष्ट परिणाम न होता उपलब्ध जागेचा आदर्श यंत्ररचनेद्वारे जास्तीत जास्त उपयोग करून घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट असते. बघा जे काही उत्पादनाचे घटक असतील त्याच्यावरती कोणताही परिणाम न करता जे काही उपलब्ध जागा कारखान्यामध्ये उपलब्ध असेल त्या जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे यंत्र रचनेचं. त्यानंतर चार्ल्स हॅच असे म्हणतात की यंत्ररचना हा मुळात जागेच्या वापराचा प्रश्न आहे. बघा काय सांगितलंय, चार्ल्स हॅच असे म्हणतात की यंत्ररचना हा मुळात जागेच्या वापराचा प्रश्न आहे. असलेल्या कापडात उत्तम पोशाख बनविण्यासारखे आहे. बघा जे काही अवेलेबल कापड आहे आपल्याकडे त्याच्यामध्येच कशा पद्धतीने द बेस्ट पोशाख तयार होईल असा विचार इथं मांडलाय. कुणी मांडलाय तर चार्ल्स हॅच यांनी. म्हणजेच काय सांगितलंय की जी काही कारखान्यामध्ये अवेलेबल स्पेस आपल्याला असेल, मग तो कमी प्रमाणामध्ये असो किंवा जास्त प्रमाणामध्ये असो, जो काही स्पेस अवेलेबल असेल, जी काही जागा उपलब्ध असेल त्या जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून अतिशय उत्तम दर्जाच्या वस्तूचं उत्पादन घेणं हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. कशाचं तर यंत्रसामग्री रचनेच्या उद्दिष्टांमध्ये. ओके, हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपल्याला सांगितलंय उत्पादन खर्चामध्ये बचत. आता उत्पादन खर्चामध्ये बचत करायची म्हणजे काय करायचं तर उत्पादित मालाच्या हाताळणीचा खर्च. बघा उत्पादन सामग्रीचा जे काही उत्पादन घेतलं जाणार आहे वस्तू किंवा सेवांचं त्यासाठी जी काही सामग्री लागणार आहे त्या सामग्रीचा खर्च असेल. त्यानंतर जो काही माल उत्पादन घेऊन तयार आहे, ज्या काही मालाचं उत्पादन घेतलेलं आहे तो माल ज्या हाताळणी जे काही मटेरियल हँडल करायचंय, उत्पादित जे काही प्रोडक्शन असणार आहे, जे काही प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जो काही खर्च येणार आहे, म्हणजे उत्पादित मालाच्या हाताळणीसाठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च कमी. त्याचबरोबर अंतर्गत वाहतूक जी असणार आहे, अंतर्गत वाहतुकीचा खर्च कमी करणे, वेळेचा व मालमत्तेचा अपव्यय टाळून उत्पादन खर्चात बचत करणे. बघा उत्पादन खर्चात बचत काय सांगितलं यामध्ये तर जे काही उत्पादन सामग्री असणार आहे, उत्पादन सामग्रीचा जो काही खर्च असणार आहे आपला, त्यानंतर उत्पादित मालाच्या हाताळणीसाठी जो काही खर्च येणार आहे, त्यानंतर अंतर्गत वाहतूक जी काही कारखान्यामध्ये केली जाणार आहे त्या कारखान्यामध्ये केल्या जाणाऱ्या अंतर्गत वाहतुकीचा खर्च असेल. त्याचबरोबर वेळेचा मालमत्तेचा अपव्यय टाळून उत्पादन खर्चामध्ये बचत करणं हे
दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे यंत्रसंच किंवा यंत्रसामग्री रचनेचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं आहे असं विचारलं गेलं तर काय येणार तिथं उत्पादन खर्चामध्ये बचत. मग काय येईल त्यामध्ये तर उत्पादन सामग्री जी असेल त्यानंतर उत्पादित मालाचं जी काही हाताळणी केली जाणार आहे त्या हाताळणीसाठी येणारा खर्च जो असेल, त्यानंतर अंतर्गत वाहतूक जी असेल कारखान्यामधील त्या वाहतुकीसाठी येणारा खर्च जो असेल त्या खर्चामध्ये बचत करणे, हे काय दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे कशाचं, यंत्रसामग्री रचनेचं. त्यानंतर यंत्रसामग्री रचनेचं तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट जर विचारलं आपल्याला तर काय आहे, सेव्हिंग इन अ कॅपिटल ट्रान्सपोर्ट, भांडवली वाहतुकीत बचत. सेव्हिंग इन कॅपिटल ट्रान्सपोर्ट. बघा, उपकरणे व अनुषंगिक साधने यांची योग्य निवड, महत्तम उपयोग करून घेऊन भांडवली खर्चात बचत करणे. उपकरणे व अनुषंगिक साधने यांची योग्य निवड व महत्तम उपयोग करून घेऊन भांडवली खर्चामध्ये बचत करणे. जी काही उपकरणे आपल्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्याबरोबर जी काही साधने आपल्या कारखान्यामध्ये अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्याची प्रॉपर निवड करून त्या यंत्रांचं, साधनांचं, उपकरणांचं प्रॉपर निवड करून त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आपला जो काही भांडवली खर्च आहे त्या भांडवली खर्चामध्ये बचत करणं हे तिसरं यंत्रसामग्री रचनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर चौथं महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला सांगितलंय त्यामध्ये काय आहे तर कामगारांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाचं आहे. कारखान्यामध्ये कामगारांची सुरक्षिततेला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे. मग काय सांगितलंय कामगार सुरक्षिततामध्ये तर अपघातांचे प्रमाण व आरोग्यहानी कमी करणे, अपघाताचे प्रमाण व आरोग्यहानी कमी करणे, थकवा कमी करणे, कार्यपरिस्थिती जास्त सुखावह करणे, यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेत व कल्याणात वाढ होते. काय सांगितलंय बघा, अपघात जे काही कारखान्यामध्ये अपघात होतात त्या कारखान्यामध्ये अपघाताचं प्रमाण कमी करणे, त्यामुळे काय होईल तर आरोग्यहानी ही कमी होणार आहे. बघा, जे काही उत्पादन केलं जाणार आहे, उत्पादन करत असताना जे काही अपघात होतात कारखान्यामध्ये त्या अपघाताचं प्रमाण कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही आरोग्यहानी होणार आहे, आरोग्यहानीचं प्रमाण हे कमी करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर थकवा कमी करणे, त्यासाठी कामगारांना एक ठराविक वेळ दिला जातो, त्या ठराविक वेळेमध्येच कामगारांनी यायचं, त्यांचं काम करायचं आणि जायचं. एक ठराविक वेळ दिली जाते, त्या वेळेमध्येच कामगारांकडून काम करून घेणे, कामगारांकडून जास्त काम करून न घेणे की जेणेकरून कामगारांना थकवा येईल आणि कामगारांना त्या कामामध्ये आवड निर्माण होणार नाही. जर कामगार स्वतःच्या इच्छेने, आवडीने, जर आनंदाने जर काम करत असेल तर नक्कीच तिथं काय होणार आहे, व्यवसाय हा जास्तीत जास्त डेव्हलप होणार असतो. सो त्यासाठी कामगारांना थकवा येणार नाही याची काळजी तिथं कारखान्यामध्ये घेणं गरजेचं आहे. कामगारांकडून जास्तीत जास्त एकमेकांबाबत नुकसान होणार नाही याची तिथं काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. अपघात होणार नाहीत, जी काही यंत्रसामग्री असेल, यंत्रसंच जे असतील, यंत्र जे असतील त्यांची जी हाताळणी केली जाणार आहे ती व्यवस्थित केली जावी याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून कुठलेही नुकसान कामगारांचं होणार नाही. यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेत व कामगारांच्या कल्याणामध्ये जास्तीत जास्त वाढ कशा पद्धतीने होईल याच्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे उत्पादन मार्ग, प्रोडक्शन रूट. मग उत्पादन मार्ग कोणकोणते आहेत बघा, उत्पादन मार्गांमध्ये उत्पादन मार्ग कमीत कमी अंतराचा ठेवणे व उत्पादन प्रक्रियेतील सर्व कामे शक्य तितक्या जवळजवळ केली जातील हे पाहणे. काय सांगितलंय, उत्पादन मार्ग हा कमीत कमी अंतराचा असावा. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रिया जी असणार आहे आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये जी काही सर्व कामं केली जाणार आहेत ती शक्य तितक्या जवळजवळ केली जातील हे पाहायचं. त्याचबरोबर कामाचा प्रवाह विना अडथळा चालू राहणे महत्त्वाचं आहे. बघा, जे काही उत्पादनाच्या प्रक्रिया कारखान्यामध्ये केल्या जाणार आहेत त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये खंड पडला नाही पाहिजे, त्या कंटिन्यू प्रक्रिया ह्या चालू राहिल्या पाहिजेत, सातत्याने उत्पादन हे कारखान्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे. त्यासाठी
उत्पादन मार्ग हा कमीत कमी अंतराचा ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर कामाचा प्रवाह हा विना अडथळा चालू राहिला पाहिजे. ओके. अंतर्गत वाहतूक खर्चात वेळेत बचत होणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमचा उत्पादन मार्ग हा कमीत कमी प्रवाहाचा असेल, कमीत कमी अंतराचा असेल आणि उत्पादन प्रक्रिया ज्या असतील तुमच्या त्या जेवढ्या शक्य असेल तेवढ्या जवळ ठेवल्या तुम्ही, तर काय होणार आहे, तुमचे अंतर्गत वाहतूक जी होणार आहे त्या अंतर्गत वाहतुकीचा जो खर्च तुम्हाला येणार आहे तो खर्च तुम्हाला कमी येणार आहे. कारण उत्पादन प्रक्रिया ज्या असतील तुमच्या जवळजवळ होतात, त्याचबरोबर उत्पादन मार्ग जे असतील ते तुमचे जवळ आहेत, कमीत कमी अंतरावरती आहेत. त्यामुळे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची वाहतूक करण्यासाठी जो काही तुम्हाला खर्च येणार आहे, जो काही तुम्हाला तिथं वेळ लागणार आहे तो तुम्हाला तिथं कमी लागणार आहे. तुमच्या वेळेमध्ये बचत होणार आहे, तुमच्या वाहतुकीच्या खर्चामध्ये सुद्धा तिथं बचत होणार आहे. त्याचबरोबर वस्तूंची मोडतोड जी होणार आहे, वस्तू ज्या काही उत्पादन घेतलेल्या वस्तू आहेत त्या वस्तूंची मोडतोड कमी होणार आहे, त्याची नासधूस कमी होणार आहे. त्याचबरोबर जो काही असा प्रवाह सरळ रेषेत असला पाहिजे असे नाही, तर काय सांगितले तुम्हाला, तो EOS किंवा U या आकारात ठेवता येतो. बघा, उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह जो असेल तो EOSU या आकारामध्ये ठेवायचा, की जेणेकरून ज्या काही प्रक्रिया असतील त्या एकमेकांच्या जवळजवळ असतील. त्याचबरोबर ज्या काही उत्पादनाच्या प्रक्रिया होतात त्यातील जे अंतर असेल ते अंतर जे असणार आहे ते अंतर कमी असेल. ओके. त्यानंतर दोन यंत्रातील अंतर जे असणार आहे ते कमीत कमी ठेवण्याबरोबर कामगारांना तिथं वावरण्यासाठी आवश्यक ती तेवढी जागा मोकळी असणं अतिशय आवश्यक आहे. तेवढी जागा उपलब्ध असणं अतिशय आवश्यक आहे. बघा, जर कारखान्यामध्ये कमीत कमी उत्पादन खर्च येतोय, कमीत कमी वेळेमध्ये बचत होतीये, याचा विचार जर केला तर याचा विचार करून दोन यंत्र जे असणार आहेत त्यांच्यातली जागा जर कमी केली तर त्या यंत्रावरती काम करणारे जे काही कामगार असतील त्या कामगारांना, जे काही कामगार त्या मशिनरी हँडल करतात त्या कामगारांना तिथं वावरण्यासाठी, तिथं फिरण्यासाठी आवश्यक असणारी तेवढी जागा तिथं मोकळी असणं गरजेचं आहे, की जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये त्यांना फिरता येईल, काम करताना वावरता येईल. ओके. व त्यासाठी तो मार्ग त्यांना उपलब्ध होणं अतिशय आवश्यक आहे. हे झाला पाचवा मुद्दा, पाचवं उद्दिष्ट यंत्रसामग्री रचनेचं. त्यानंतर सहावं उद्दिष्ट काय आहे, तर नियंत्रण व पर्यवेक्षण. नियंत्रण व पर्यवेक्षण यामध्ये काय सांगितलंय, तर उत्पादनाच्या उत्पादनाचे जे काही गुणनियंत्रण असेल त्या गुणनियंत्रणाखाली उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी उत्पादन प्रवाहात योग्य ठिकाणी निरीक्षण बिंदू इन्स्पेक्शन पॉइंट्स काय सांगितलंय, नियंत्रण व पर्यवेक्षण. उत्पादनाच्या गुणनियंत्रणाखाली उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी उत्पादन प्रवाहात योग्य त्या ठिकाणी निरीक्षण बिंदू ठेवणं आवश्यक आहे. यामुळे सदोष वस्तू वेळीच बाजूला काढता येते. बघा, जर उत्पादन प्रक्रिया असेल, त्याचबरोबर जे काही उत्पादन केलेल्या वस्तू असतील त्याच्यावरती तुमचं निरीक्षण असेल, त्याच्यावरती तुम्ही पर्यवेक्षण करत असाल, तर एखादी जर दोष असणारी वस्तू जी असेल ती आपल्याला तिथं काय करता येते, त्या निरीक्षणामुळे, इन्स्पेक्शन केल्यामुळे, पर्यवेक्षणामुळे ती वस्तू आपल्याला त्यावेळीच बाजूला काढता येते. यामुळे काय होतं, तर तसेच कामगारांवरती, उत्पादनाच्या गतीवरती, प्रक्रियांवरती कमीत कमी खर्चात परिणामकारक, बघा, कमीत कमी खर्चामध्ये परिणामकारक पर्यवेक्षण करणे तसेच नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होते. बघा, काय सांगितलं, तर ज्या वेळेला आपल्याला दोष असणारी वस्तू, खराब असणारी वस्तू बाजूला काढता येते, त्याबरोबरच जे काही कामगार काम करतात त्या कामगारांच्या कामावरती, त्याचबरोबर जे काही उत्पादन प्रक्रिया कारखान्यामध्ये चालते त्या उत्पादन प्रक्रियेची गती काय आहे, त्या गतीवरती, स्पीड काय आहे, त्या प्रोडक्शन प्रोसेसचं जे काही स्पीड असेल त्या स्पीडवरती आपल्याला नियंत्रण ठेवणं
त्यावरती पर्यवेक्षण करणं, त्याच्या खर्चांवरती नियंत्रण ठेवणं, खर्चावरती पर्यवेक्षण करणं आपल्याला तिथं काय होतं, सोयीचं ठरतं, सोयीचं होतं. त्यानंतरचं 7वं उद्दिष्ट काय सांगितलं तर लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. यामध्ये काय सांगितलं, भविष्यकाळातील परिस्थितीनुसार उत्पादनामध्ये घट होते, उत्पादनामध्ये वाढ होते किंवा उत्पादनामध्ये आपल्याला बदल करावा लागल्यास किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये आपल्याला जर बदल करावा लागला तर आवश्यक झाल्यास असा बदल कमीत कमी खर्चात उत्पादन न थांबवता करता येईल अशी रचना ठेवावी. बघा, जी काही यंत्ररचना केली जाते कारखान्यामध्ये ती म्हणजे यंत्रसामग्री असेल, यंत्रे मशिनरीज असतील, रॉ मटेरियल असेल, एम्प्लॉईज असतील किंवा उपकरणेच असतील, सेवा केंद्रे असतील, याची मांडणी अशा पद्धतीनं असावी, त्याच्यामध्ये जी काही मांडणी केली जाते, जे काही स्ट्रक्चर ठरवलं जातं त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या पद्धतीने काळ बदलतो, भविष्य काळानुसार जर भविष्य काळाचा विचार केला, कारखाना निश्चित करत असताना, यंत्ररचना करत असताना, यंत्रांचं स्ट्रक्चर ठरवत असताना, कारखान्यामध्ये स्ट्रक्चर ठरवत असताना जर भविष्यकाळाचा विचार केला तर भविष्यकाळाच्या विचारानुसार, भविष्यकाळातील विचारानुसार, भविष्यकाळातील परिस्थितीनुसार आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते, आपल्या उत्पादनामध्ये घट होऊ शकते. त्याचबरोबर ती ग्राहकांच्या, कस्टमरच्या आवडीनिवडीनुसार, कस्टमरच्या प्रेफरन्सनुसार, कस्टमरच्या जे काही मार्केटमध्ये येणारे ट्रेंडनुसार आपल्याला काय करावे लागत असते, आपल्या उत्पादनामध्ये बदल करावा लागतो किंवा नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन मशिनरी आल्या तर आपल्याला आपल्या उत्पादन प्रक्रिया ज्या असणार आहेत त्या प्रक्रियामध्ये चेंजेस करावे लागतात, प्रक्रियामध्ये आपल्याला बदल करावे लागतात. आणि जर हे बदल करण्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्च भविष्यामध्ये यावा असं जर वाटत असेल तर भविष्यकाळाचा विचार करून, दूरदृष्टीचा विचार करून कारखाना उभा करावा लागतो. त्याचबरोबर जो काही कारखाना उभा केलेला आहे त्यामध्ये जे काही स्ट्रक्चर असणार आहे, प्लांट लेआउट तुम्ही करणार आहेत, ते प्लांट लेआउट तुम्हाला दूरदृष्टीचा विचार करून, भविष्यकाळाचा विचार करून करणं अतिशय आवश्यक आहे, की जेणेकरून भविष्यकाळामध्ये जर आपल्याला यंत्रसामग्री एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावी लागली तर आपल्याला तिथं खर्च जो काही येणार आहे तो आपल्याला कमीत कमी यावा याचा विचार तिथं करावा लागत असतो. त्याचबरोबर जे काही उत्पादन प्रक्रिया आपली होती, ती उत्पादन प्रक्रिया जर आपल्याला बदलावी लागली तर ती उत्पादन प्रक्रिया बदलताना आपल्याला जो काही खर्च येणार आहे तो कमीत कमी आला पाहिजे. सो याचा विचार सुद्धा इथं करणं गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचं 8वं उद्दिष्ट सांगितलं आहे कामगारांच्या सोयी. कामगारांच्या सोयींमध्ये काय सांगितलं तर कामगारांना लवकर थकवा येऊ नये. अगोदरच्या आपण एका पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कामगारांना थकवा लवकर आला नाही पाहिजे. जर कामगारांना जास्तीत जास्त लवकर थकवा येत असेल कामामध्ये तर कामगार त्यांच्या आवडीने काम करत नाहीत, आनंदी राहून काम करत नाहीत. कामगारांनी कारखान्यामध्ये काम करताना आनंदी असणं अतिशय आवश्यक आहे. कामगार जे ते काम करतात त्या ठिकाणचं वातावरण प्रसन्न असणं अतिशय आवश्यक आहे. कामगार आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते संबंध सलोख्याचे असणं अतिशय आवश्यक आहे. काय सांगितलं तर कामगारांना लवकर थकवा येऊ नये, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, मन प्रसन्न राहावे या दृष्टीने जी काही कारखान्यातली यंत्रांची रचना असेल ती यंत्रांची रचना तिथं करणं आवश्यक आहे. मग कामगारांसाठी काय असतील, कामगारांसाठी वॉशरूम्स असतील, त्यानंतर कामगारांसाठी रेस्ट रूम्स असतील, विश्रांतीगृहे असतील, उपहारगृहे असतील, वाचनालये असतील, प्रसाधन गृहे असतील इत्यादींच्या सोयी कामगारांसाठी तिथं करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण कारखान्याची कार्यक्षमता कारखान्याच्या यंत्रांच्या व इतर उत्पादन सामग्रीच्या रचनेवर अवलंबून असते. संपूर्ण कारखान्याची कार्यक्षमता कारखान्याच्या यंत्राच्या व इतर उत्पादन सामग्रीच्या रचनेवर अवलंबून असते. बघा, जी काही संपूर्ण कारखाना असणार आहे तर कारखान्याची कार्यक्षमता ही कशावरती अवलंबून असते, जे काही तुम्ही यंत्र असेल किंवा उत्पादन सामग्री असेल ते तुम्ही कशा पद्धतीने यूज करता त्याच्यावरती कारखान्याची कार्यक्षमता ही अवलंबून असते, डिपेंड असते. निकृष्ट रचना म्हणजे उत्पादनामध्ये कमीत कमी वाढ. बघा काय सांगितले, जर तुमच्या कारखान्याची जी यंत्ररचना असणार आहे ती निकृष्ट पद्धतीची जर असेल तर त्याचं महत्त्वाचं कारण काय असणार आहे तर त्याचा इफेक्ट कशावरती पडणार आहे तर तुमचं जे उत्पादन तुम्ही घेणार आहात ते उत्पादन कमीत कमी होणार आहे. कर्मचारी व ग्राहक हे असंतुष्ट होणार आहेत, म्हणजेच
ते हॅपी नसणार आहेत, ते फुल्ली डिससॅटिस्फाईड असणार आहेत. ओके, कर्मचारी एम्प्लॉईज असतील, कस्टमर्स हे असतील, ते तुमच्या उत्पादनाबाबत कसे असणार आहेत, फुल्ली डिससॅटिस्फाईड असणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे की आपलं जे काही प्रोडक्ट असेल, आपल्या ज्या काही सर्व्हिसेस असतील त्याबाबत जे काही कस्टमर्स आपले असतील ते फुल्ली सॅटिस्फाईड होणं. कस्टमर हा आपल्या वस्तूचा उपभोग घेऊन फुल्ली आनंदी असला पाहिजे. जर तुमचा कस्टमर तिथं असंतुष्ट असेल, दुःखी असेल, डिससॅटिस्फाईड असेल, तर नक्कीच तुमच्या वस्तू इथं मार्केटमध्ये जास्तीत जास्त खपणार नाहीत, वस्तू तुमचा सेल होणार नाही जास्तीत जास्त. काय सांगितलं इथं, कर्मचारी व ग्राहक असंतुष्ट, अनावश्यक गुंतवणूक, कामात वारंवार येणारे अडथळे असतील, विलंब असेल, गर्दी, अपघात, आरोग्याला बाधा, कर्मचारी त्यानंतर यंत्रे, जागा यांचा कमीत कमी वापर, वेळेचा, पैशाचा, श्रमशक्तीचा अपव्यय. बघा, संपूर्ण कारखान्याची कार्यक्षमता यंत्रांच्या व इतर उत्पादन सामग्रीच्या रचनेवरती अवलंबून असते. मग कोणकोणते त्यामध्ये येणार, तर कामात वारंवार येणारे अडथळे असतील, याच्यावरती कारखान्याची कार्यक्षमता अवलंबून असते. कर्मचारी ग्राहक सॅटिस्फाईड आहेत का डिससॅटिस्फाईड आहेत, याच्यावरती कारखान्याची कार्यक्षमता अवलंबून असते. तुम्ही केलेली अनावश्यक इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती कारखान्याची कार्यक्षमता अवलंबून असते. त्यानंतर एम्प्लॉईज असतील, त्यानंतर मशिनरीज असेल, याचा कमीत कमी केला गेलेला वापर, याच्यावरती कारखान्याची कार्यक्षमता अवलंबून असते. जी काही तुमची एम्प्लॉई श्रमशक्ती, एम्प्लॉईंची जी पॉवर असेल तुमची, त्यानंतर जास्तीत जास्त कमीत कमी तुम्ही वेळेचा उपयोग करून घेणे, याच्यावरती सुद्धा कारखान्याची कार्यक्षमता ही अवलंबून असते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उपभोक्त्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देणे, जे काही उपभोक्ते आहेत त्या उपभोक्त्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देणे, चल व अचल संपत्तीचा महत्तम उपयोग करून घेणे, न्यूनतम खर्चावर महत्तम उत्पादन करणे व उच्च दर्जाचे उत्पादन करणे ही यंत्ररचनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. बघा, जी काही आपण 8 उद्दिष्टे पाहिले. टायटल काय होते, उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग, उत्पादन खर्चामध्ये बचत, भांडवली गुंतवणुकीत बचत, कामगारांची सुरक्षितता, उत्पादन खर्च नियंत्रण व पर्यवेक्षण, लवचिकता, कामगारांच्या सोयी. त्याचबरोबर काय सांगितलंय, तर न्यूनतम खर्चावर महत्तम उत्पादन करणे व उच्च दर्जाचे उत्पादन करणे ही यंत्ररचनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सो या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर यंत्ररचना म्हणजे काय, त्याचबरोबर ती यंत्ररचनेच्या डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत, त्यांच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या म्हणजे विचारवंतांनी आपलं मत यंत्ररचनेबाबत कशा पद्धतीनं मांडलेलं आहे, त्यामध्ये कॉमन काय गोष्ट सांगितली गेलेली आहे. त्याचबरोबर जी काही मेन 8 उद्दिष्ट आहेत यंत्ररचनेची, प्लांट लेआउटचे ऑब्जेक्टिव्स, ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. जे काही आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण याचा पुढचा जो पॉईंट असेल तो अभ्यासणार आहोत. सो लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं. लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे प्रेझेंटीसाठी. ओके, थँक्यू.